नमस्कार. ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील काही भागात आज थंडीत काहीशी वाढ झाली होती, मात्र दुपारी उन्हाचा चटका कायम होता. 2 दिवसात राज्यात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. उत्तर भारतातील थंडी कमी जास्त होताना दिसते. पश्चिम राजस्थानात समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर तसंच दक्षिण केरळमध्ये 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात 12.6 किलोमीटर उंचीपर्यंत 130 नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. आज पूर्व राजस्थानमधील गंगापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 6.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. म्हणजेच उत्तर भारतातही थंडीमध्ये चढउतार कायम आहेत. तर राज्यातील उत्तरेकडील शीतलहरींचा अभाव, सातत्याने होणारं ढगाळ हवामान यामुळे यंदा थंडीचा कडाका कमी झालेला आहे. जानेवारी महिन्यात डिसेंबरच्या तुलनेत राज्यभरात थंडी कमी जाणवली होती. यातच उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याचं दिसून येत आहे. तर हवामान विभागानं आजपासून राज्यात ढगाळ हवामानासह काही भागात अगदी किरकोळ पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र राज्यातील इतर भागात तापमान अधिक होतं. आजही बहुतांशी भागांमध्ये तापमान 12 अंशांच्या पुढे आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस ढगाळ हवामानासह अगदी किरकोळ ठिकाणी अगदी किंचित पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केला आहे. हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन. हवामान बुलेटिनमधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.